करणार आहे माहित नाही, काय करेल माझ्यासोबत. ओके चालेल. बोललेलं आणि तुझा एकमेकांसोबत. नंबर कसा घेतलेला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर Group मला वर. शोधलेलं. हा. तिचा मेकअप इतका आवडला, इतका आवडला, खरंच खूप आवडला. खरंच खूप थोडंसं चिडचिड पण होत होती तिची. हो, कारण की लाईट ते- गेली होती. हा, आणि आम्ही एक्झामचा पण ब्लॉग बनवला. आम्ही किती स्ट्रगल करतो कॉपीज करण्यासाठी, म्हणजे सिरियसली. त्यांना कसं दिसणार ते दिस. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग यासाठी बनवते की माझी एक फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड, जी मला भेटायला माझ्या घरी येणार आहे आणि आम्ही एकमेकींसोबत छान असं क्वेश्चन आन्सर्सचा गेम खेळणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला खूप मजा येईल व्लॉग बघायला. आता मी पटपट जाऊन घरातलं सगळं उरकते, मी स्वतः फ्रेश होते आणि तुम्हाला येऊन भेटते. सो गाईज, मला पहिलं सांगा मी कशी दिसते आणि मी इथे अशी का बसली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण मी घरातली सगळी कामं केलेली आहेत, सगळं उरकलं, घर स्वच्छ केलं, स्वतःचं आवरलं, स्वतः फ्रेश झाले, इतकं छान छान आवरले. मी कशी दिसते ते सांगा मला कमेंट करून. आणि मी इथे अशी बसली आहे कारण माझी फ्रेंड येते. मी तिला जस्ट कॉल केला होता की तू कुठे आहेस, तर ती मला बोलली की 5 मिनटात मी तुझ्या इथे येते. आणि तिचे 5 मिनटं अजून झालेले नाही आहेत. सो मी इथे तिची वाट बघत बसली आहे आणि ती आली की आपण मग छान छान क्वेश्चन आन्सर्सचा गेम स्टार्ट करूया. तोपर्यंत तुम्ही व्लॉग बघत राहा आणि व्लॉग कंटिन्यू करा. या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग व्लॉग. हॅलो गाईज, मी जसं तुम्हाला बोलले होते की माझी एक फ्रेंड येणार आहे आणि आम्ही क्वेश्चन आन्सरचा गेम खेळणार आहे एकमेकींसोबत. सो ती आलेली आणि मी तुम्हाला तिला भेटवते. हॅलो. सो ही आहे माझी फ्रेंड वैभवी आणि ही माझी फ्रेंड सानिया. आणि आता आम्ही व्लॉग शूट करतोय फर्स्ट टाइम. आम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाहीये, मग तुम्ही आम्हाला जज करू नका. आम्ही हळूहळू शिकणार. ओके. आणि मग तुम्हाला पण आवडणार ते. होप सो आवडेल. ओके. तर आता आम्ही स्टार्ट करणार आहे की आम्ही एकमेकींना कसं भेटलो इथून, आणि मग आपण ते क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊ. आणि एक मॅजिक पण करणार आहे आम्ही. मॅजिक शो. हा, ते हिला माहितीये, मला माहित नाही ऍक्च्युली. तीच करणार आहे, माहित नाही काय करेल माझ्यासोबत. ओके चालेल, सांग तू आपण कसं भेटलो. तर मी वैभवीला, आता तुम्हाला माहिती आहे की मी मेकअप आर्टिस्ट आहे. सो मी तिला मॉडेल साठी कॉल केला होता की आम्ही एका कॉलेजमध्ये ऍक्च्युली, आणि आम्ही जास्त वेळा असं बोललो नव्हतो आधी कॉलेजमध्ये, पण 2-3 वेळाच असं आणि तुझा नंबर कसा घेतलेला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला शोधलेलं. आणि तिने नंबर म्हणजे आम्ही असं बोलायचो, कॉलेजमध्ये भेटायचो वगैरे बोलायचो, बट माझ्याकडे हिचा नंबर नव्हता, हिच्याकडे पण माझा नंबर नव्हता. सो मी व्हॉट्सअपचा जो ग्रुप असतो कॉलेजचा, त्या ग्रुपला जाऊन मी हिला सर्च केलं, हिचा नंबर बघितला आणि मग मी हिला कॉन्टॅक्ट केला होता. आणि मग त्याच्यानंतर मी हिला कॉल केला, म्हटलं वैभवी मला तुझ्यावरती मॉडेल शूट करायचंय, तू रेडी आहेस का? ती बोलली की ठीक आहे, आपण प्लॅन करूयात, करू शकतो. म्हणून मग आम्ही ते मॉडेल शूट केलं. सो आणि मला तिचा मेकअप इतका आवडला, इतका आवडला, खरंच खूप आवडला. खरंच खूप सुंदर मेकअप करते ती. जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर हिला सांगा, सगळं ती डिटेल्स देईल तुम्हाला. होते की आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा भेटलो होतो एकमेकींना, तर मॉडेल शूट साठी भेटलो होतो आणि मला तिचं बिहेवियर खूप आवडलं. खूप असं शांत होती आणि ऍक्च्युली आम्हाला खूप लेट झाला होता शूट करायला, तरी पण तिच्या चेहऱ्यावर असं तिने दाखवून दिलं नाही की मी खूप थकली आहे किंवा काय असं अजिबात वाटलं नाही तिच्याकडे बघून. आणि स्माईल, आणि तिला खूप एक्साइटमेंट होती असं फोटोजची, व्हिडिओजची. ती सारखं हे पोज देत होती, ते पोज देत होती, त्यामुळे असं छान होतं तिचा स्वभाव. मला त्यावेळेस खूप आवडला. आणि हिने मेकअप पण खूप छान केला. तेव्हा मग त्याच्यातच मी अशी खूप खुश झाले की वा, माझा मेकअप खूप छान झाला, माझे फोटो खूप छान येणार आहेत. मला फोटोज काढायला खूप आवडतात. आता जरा कमी झालेत, पण आधी मला खूप क्रेज होता फोटोचा, व्हिडिओजचा पण. आणि आता थोडासा डाऊन झाला, आता परत आपण अप करत आणि मस्त फोटोज काढत. सो आता आपण गेम स्टार्ट करूयात आणि आता आम्ही एकमेकींना क्वेश्चन आन्सर्स विचारू. हा, तू विचार. तर जेव्हा तू मला फर्स्ट टाइम भेटली तेव्हा तुला कसं वाटलं? फर्स्ट टाइम आपण कॉलेजमध्ये भेटलेलं ना, तर एकदम नॉर्मल वाटलं. मी माझ्या फ्रेंड सोबत होते. एकदम नॉर्मल वाटलं की म्हणजे चांगली स्वभावानी आहे. आमचं बोलणं पण झालं माझ्या नॉलेजचं की हिचा स्वभाव छान आहे, ही मेकअपचं करतीये, असं आमचं बोलणं झालेलं. पण जेव्हा मी सेकंड टाइम भेटले तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. हिनी म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा लाईट पण गेलेली, आपण बाहेर गेलो, स्ट्रगल होतं खूप. म्हणजे आम्ही एकतर मला क्लासला जायचं होतं, माझा क्लास असतो. मी तिला म्हणलेलं मला क्लासला जायचंय, पण मी क्लास पण कॅन्सल केला तेव्हा. आणि काय बरं, आपण शूट केलं आणि तेव्हा त्यानंतर त्याच्यामध्येच हिचा स्वभाव थोडासा चिडचिड पण होत होती तिची, कारण की लाईट पण गेलेला, तिची चिडचिड दिसत होती, पण मी तरी पण पोस्ट देत होते. आहे चिडचिडी, तिला माहिती आहे, चिडचिडी आहे ती थोडीशी, बट खूप चांगली, तिच्या मनात काय नसतं.
चांगलं वाटलं तिला भेटून मला. हा आणि तुला कसं वाटलं? तू तुला सांगितलं भेटून ना मला. हा सांगितलं. ओके, आता मी प्रश्न विचारू. हम्म. हा, तुला ट्रेडिशनल मध्ये काय जास्त आवडतं वेअर करायला? ट्रेडिशनल मध्ये मला लेहेंगा. मोस्टली तर मी कुर्तीमध्येच असते डेली, बट असं फंक्शनल टाईप मध्ये मग लेहेंगा. मला तर कुर्तीच तुला? आवडते. मी तर जीन्स टॉप आता किती 2-3 महिन्यांनी मी आता जीन्स टॉप घातला असेल. मला जीन्स टॉप आवडतच नाही, ते इतकं अनकम्फर्टेबल वाटतं. ते कुर्तीमध्ये मी पण एकदम. मोस्टली कुर्तीमध्येच असते. मला पण कुर्तीच आवडते. मग आपण दुसरा ब्लॉग कुर्तीमध्ये शूट करूया. ब्लॉग. आणि हा, मला हे पण सांगायचं की आता इथून पुढे तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये सगळीकडे दिसणार आहे. हा. सो तुम्ही आम्ही ते ठरवलंय हा की की आम्ही आम्ही सोबत ब्लॉग ब्लॉग वगैरे बनवणार आहे. मला पण हाऊस होती ब्लॉग वगैरे. मला पण कोणतरी पाहिजे होतं की हा मी त्याच्यासोबत ब्लॉग बनवू शकते, पण एवढी जवळ असून मला आयडिया नाही. हिला विचारायची, हिने मला फोन केला तेव्हा आम्ही ठरवलं की आता ब्लॉग बनवायचा. करूयात, स्टार्ट करूयात म्हणून. की पुढे करिअर मध्ये काय करणार आहेस? भगवान के भरोसे. तसे गोल्स खूप आहेत, पण जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बोलत नाही. कारण की आपण बोलणार आहे, होणार आहे, एक, तुम्ही हा. बोलणार आहे, म्हणून मला त्याच्यामध्ये नकोय. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. हिला माहिती आहे, हिला सांगेल मी, पण सगळ्यांना तसं सांगू शकतो, बट ऍक्च्युली कसं पुढे जाऊन काय होईल सांगता येत हो. नाही. सो झाल्यावरती मग सिक्रेट गोष्टी ठेव. तुम्ही पण कधीच कुणाला तुमचं काम होणार असेल किंवा काय करणार असेल ते कुणाला सांगत नका बसत जाऊ, कारण की पूर्ण जेव्हा होत आपण नाही. सांगतो ना तेव्हा असं नजरवरती, मी तरी Believe. स्पिरिच्युअल आहे खूप, मला हा. नजर वगैरे Same. खूप खूप म्हणजे मला ते एक्सपिरियन्स पण आहे, तर मग मी नाही सांगत कुणाला. तुला काय करायचंय? मेकअप छान करते मेकअप. तर त्याच्यामध्येच करिअर जे आहे ते. म्हणजे तू पूर्ण त्याच्यामध्येच करणार आहे, बाकी बेस्ट दुसरा प्लॅन बी काहीच नाही. प्लॅन एच सक्सेसफुल होईल आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आणि कारण की तू किती वर्ष पण नाही झाले, महिने झाले ना तुम्ही? नाही झालं असेल वर्ष आता. किती? 1 वर्ष. 1 वर्ष. आणि जेव्हा तू माझा मेकअप केला तेव्हा तर मी म्हणजे लिटरली मला 1-2 महिने झाले होते. मी मेकअप जस्ट शिकले होते तेव्हा. हा, पण तिने एवढा छान केलता की माझ्या आता बोलले असते तेव्हा ते सांगते. एक ब्युटिशियन आहे, तिला मी मेकअप करायला लावलेला. तिचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, पण तिने मेकअप असा काळा काळा केलता माझा आणि माझे पैसे पण वाया गेलते. मला हिच्याकडनं एक्सपेक्टेशन नव्हते, कारण की आता शिकलेली. मला ठीक आहे, जाऊन दे, बघूयात काय होतंय. मला माझे फ्रेंड्स पण म्हणले येईल ना तिला मेकअप करता. म्हणलं बघूयात. मग मी आले आणि मी मेकअप बघितला, मी फोटो बघितले. आय वॉज की बस. आता मी माझ्या रिलेटिव्हजला सांगितलं, माझ्या फ्रेंड्सला सांगितलंय की तुम्हाला जर मेकअप करायचं असेल तर मेकअप आर्टिस्ट आपली तयार आहे, तुम्ही हिला सांगा. म्हणजे एवढा आवडलेला मला तो, कारण की आपल्याला आवडल्याशिवाय दुसऱ्यांना पण सांगत नाही. तर मला खरंच खूप आवडलेला. आणि मला हे सांगायचंय की ही डान्सचे क्लासेस घेते. जर तुम्ही कुठे तिच्या एरियाच्या जवळपास राहत असाल तर तुम्ही नक्कीच तिच्याकडे डान्स शिकू शकता, क्लास लावू शकता. खूप सुंदर डान्स क्लास घेते ती, मी बघितले. सो ते पण तुम्ही करू शकता. सो तसं बघायला गेलं तर आम्ही एकाच फील्ड मध्ये, ती डान्स क्लास मध्ये, पण ती माझी जस्ट हॉबी आहे, माझं प्रोफेशन वेगळं आहे. हा, बट ते फक्त एक साइड. मी किती वर्षाची आहे? 19 इयर्सचे मी आता. तर साइड इन्कम आपल्याला कोण जॉब देणार नाहीये. माझी डिग्री पण कम्प्लीट नाही झाली, म्हणून एक असंच टाइमपास मी क्लास खोललेला आहे. असं खूप हे नाहीये, बट लहान लहान मुलांचा हा तो चालतो खूप छान. पण मी एकदम असं कॅज्युअली ओपन केलेला की माझी एक्सरसाइज, मी एक्सरसाइज पण घेते, माझी एक्सरसाइज होईल म्हणून मी माझा क्लास चालू केलता, पण तो चांगला ग्रो होतोय. मी तुला एक प्रश्न विचारते, तू ह्या समर सीझन मध्ये काय काय करणार आहेस? पहिले तर मी मेकअपचे क्लासेस घेणार आहेत. आता जे स्टुडंट्स असतात स्कूलचे, कॉलेजेसचे, त्यांच्यासाठी मी सेमिनार्स ठेवणार आहे. ते तर माझं प्लॅन आहे. सो ते पण येईल पेजवरती, तुम्ही बघा, इन्स्टाला पण बघा, यूट्यूबला पण बघा, ते कळेलच तुम्हाला. त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण मिळेल तुम्हाला. आणि काही नाही, असं तिच्यासोबत फिरणार, तिच्यासोबत रील बनवणार, खाणार झोपणार, बस. बेस्ट हॉबी आहे ती आमची. खाणं पिणं झोपणं एवढं तर बेस्ट आहे. हे तर सारखं चालू असतं. आणि याच्यासाठी आम्ही ओरडा पण खातो घरी खूप. मी समर सीझन काय करणार? मी समर कॅम्प घेणार आहे लहान मुलांचे. आता एप्रिलमध्ये घेणार होते, पण एप्रिलमध्ये स्कूल्स असतात मुलांचे, म्हणून मी मे मध्ये घेणार आहे.
मे 5 पासून वगैरे. आणि त्यानंतर फिरणार आहे समरमध्ये, माझ्या मामाकडे जाणार आहे, तिथं मला खूप आवडतं. तू पण चल वाटलं तर मामाकडे, तिथं माझी चालेल. बहीण वगैरे, आम्ही सगळे मग व्लॉगमध्ये येऊ. आणि आम्ही वेट एन्जॉयला पण वेट एन्जॉयला हा, ते जाणार तर आहे, ते जाणार तर आहे. फिक्स आहे. मी कधीपासून प्लॅन मी केला 2 आणि हा वर्ष प्लॅन मला- कॅन्सल नाही 2 होणार. वर्ष मला वेट एन्जॉयला जायचंय. मी इमॅजिकाला जाऊन आले, पण मी वेट एन्जॉयला गेलेच नाही आणि मला जायचंय म्हणजे जायचंच. हा, मला मामी माहित जाणार नाही काय मला आहे. जायचंच नेक्स्ट आहे. ब्लॉग मध्ये, नेक्स्ट ब्लॉग नाही असं आम्ही ब्लॉग तर बनवू, बट जो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहताल तुम्हाला ब्लॉग मध्ये मे वेट मध्ये एन्जॉयचा जायचं ब्लॉग का तर एप्रिलमध्ये नक्कीच जायचं? एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये जायचं. एप्रिलमध्ये जाणार एक्झाम next month झाल्यावर मध्ये. का एक्झामच्या आधी? एक्झामच्या आधी. सो आम्ही एक्झामच्या आधी वेट एन्जॉयला जाणार, तो पण ब्लॉग येईल पेजवरती, तुम्ही बघत राहा. आणि आम्ही एक्झामचं पण ब्लॉग बनवणार. आम्ही किती स्ट्रगल करतो कॉपीज करण्यासाठी, म्हणजे मी तरी नाही, नाही copy करत. ही नाही कॉपी करत ही. किती ग, मी फक्त एक्झामच्या आधीच अभ्यास करते, फक्त प्रॉपर नोट्स बनवते. तुला मी देत जाईल ही notes, मला तुला म्हणत होते. हा ही लास्ट एक्झामला पण मला म्हणत होते, सानिया मी तुला नोट्स काढून देते, जे जे इम्पॉर्टंट आहेत तू कर. तेच कर, तेच येतं. मी तुम्हाला सांगते, तुला मी सांगते तेच कर बघ, तू खरंच तेच कर. ट्राय करू. मी यावेळेस कॉपीसाठी मेहनत घेते, ही अभ्यासासाठी मेहनत घेते. एवढाच डिफरन्स आहे, बाकी ऑलमोस्ट सगळं सेम आहे. मला कॉपी करताच येत नाही. मी भीती म्हणजे- मला पण भीती वाटते, हा. बट आता काय करणार, ऑप्शन कट 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 आमच्याकडे. हा हे कट करणार आहे. नाही कट नाही करायचं. आता आपण मॅजिक स्टार्ट करूयात. तू तुझ्या मनामध्ये तुला ज्या ठिकाणी फिरायला जायचंय ते ठेव. ठेवलं? ओके. मी याच्यामध्ये लिहिलंय ते. आता तू भीती वाटते. आता तू सांगू शकते ते तुझे मनात ठेवलेलं. मी मनात ठेवलेलं ना हम्म. स्वित्झर्लंड. ओके. आता मला सांग, तुझा फेवरेट रूट काय? सांगू का मनात ठेवू? मनात ठेव. ह्याच्यामध्ये तुझा फ्रूट लिहिलंय मी. पिंक. सांगू शकतो ते fruit. मी मनात ठेवलेलं ना वॉटरमेलन. ओके. आता मला सांग तुझा फेवरेट कलर. सांगू की मनात ठेवू? नाही ना, मनात ठेव. हा ठीक आहे. ओके. ठेवलंस? ओके. तुला तुझ्या लाईफमध्ये अपवर्ड जायचंय, डाऊनवर्ड जायचंय, कुठे जायचंय? ठीक आहे, ठेवलं. ठेवलं? मनात. तू कलर काय ठेवलेला? पिंक. तू नाही सांगितलं ते. पिंक. ओके. आता दे हातात माझ्या. मिक्स करू आपण. असं कर. ओके. तुला तुझं फेवरेट डेस्टिनेशन? स्वित्झर्लंड. सिरियसली? त्यांना कसं दिसणार ते? दिसतंय का? बघा स्वित्झर्लंड. भाई थोडं झूम करायचं का? नाही दिसत असेल, आय थिंक दिसत असेल. ओके. बापरे, सिरियसली? हो. तुझा फेवरेट फ्रूट? ग्रेप्स. ए नाही सॉरी, वॉटरमेलन. फेवरेट फ्रूट पहिला मँगो सांगितलं ना मी, मला मँगो. आता काय तू विचार केलेला डोक्यात? आता डोक्यात मी वॉटरमेलन. हा. वॉटरमेलन. आणि फेवरेट कलर? पिंक. नक्की ना? हो. बघा, हा. पिंकच ठेवलेलं मनात तू. हो. नक्की? हो.
कसं आहे लास्ट राहिलंय अजून. हा ते एक राहिलंय. सिरियसली हे पिंकच आहे आणि मी तेच ठेवलेलं. तुला तुझ्या लाईफ मध्ये डाऊनलोड आपण झाले आपली मॅजिक. तुम्हाला जर बोर वाटलं असेल तरी पण लाईक करा. तुम्हाला जर मजा आली असेल तरी पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा. आणि अजून काय असतं, तेवढंच बेल आयकनचं काहीतरी हा. असतं, बेल आयकन. क्लिक करा. बाय. सो आता आम्ही व्लॉग एंड करतोय आणि आम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला भेटू, व्हिडिओज मध्ये पण भेटू. इन्स्टाला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करा. आणि आता आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. बाय बाय. बाय.